MSc Part 2, Paper 2, Synthetic Organic Chemistry 1, Unit 3, Enamines. Okay, we shall start it with a revision of enamines. And what is enamines? An enamines is an unsaturated compound derived by the condensation of an aldehyde or ketone with a secondary amine. Enamines means what? Unsaturated compound आहे enamines means. And condensation, तर तो तयार कसा होतो? The condensation of an aldehyde or ketone with a secondary amine. सेकंडरी अमाइन बरोबर अल्डिहाइड किंवा कीटोनची रिॲक्शन केल्यावर इनामाइन फॉर्मेशन होतं. इनामाइन्स आर वर्सेटाइल इंटरमिडिएट. इनामाइन काय आहे? हा वर्सेटाइल इंटरमिडिएट आहे. The word enamine is derived from the affix in used as suffix of alkene and the root amine. इनामाइन वर्ड कसा आला आहे? द अफिक्स इन जो आहे तो अल्किनपासून घेतला आहे. अल्किन डबल बॉन्ड अल्किन अँड अमाइन इज द रूट ऑफ अमाइन मीन्स इनामाइन. द इनामाइन्स आर कन्सिडर्ड टू बी द नायट्रोजन अनालॉगस ऑफ इनॉल्स. इनामाइन्स हा काय कन्सिडर केला त्यांनी? नायट्रोजन अनालॉगस ऑफ इनॉल्स. If one of the nitrogen substituent is a hydrogen atom H, it is the tautomeric form of an imine. टॉटोमेरिक फॉर्म काय आहे? नायट्रोजन सबस्टिट्युएंट जर हायड्रोजन असेल तर इमिन. The enamine and imine tautomerism may be considered analogous to the keto-enol tautomerism. जसं कीटोइनॉल टॉटोमेरिझम आहे तसंच काय कन्सिडर केलं जातं? इनामाइन अँड इमिन टॉटोमेरिझम. In both cases, a hydrogen atom switches its location between the heteroatom, oxygen or nitrogen, and the second carbon atom. Both cases. In both cases means what? The ketoenol tautomerism and imine and imine tautomerism. या both cases मध्ये द हायड्रोजन ॲटमची लोकेशन काय आहे? बिटवीन द हेट्रो वरती. ऑक्सिजन वरती म्हणजे कुठे? कीटोइनॉल टॉटोमेरिझममध्ये. अँड नायट्रोजन मीन्स इनामाइन अँड इमिनमध्ये. अँड द सेकंड कार्बन ॲटम. द इनामाइन आर बोथ गुड न्यूक्लियोफाइल अँड बेस. इनामाइन जो आहे तो गुड न्यूक्लियोफाइल म्हणजे अटॅक करू शकतो आणि बेस आहे म्हणजे प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट सुद्धा करू शकतो. देन कम टू द मेन पॉइंट, द कंपॅरिझन बिटवीन इनामाइन्स अँड इनोलेट. आता इथे कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला इनामाइन आणि इनोलेटवर. द इनोलेट अँड इनामाइन्स आर 3 डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे 3 डिफरंट टाईप आहेत, इनॉल्स, इनोलेट अँड इनामाइन्स. इनॉल्स आर ऑल्सो नोन ॲज अल्किनॉल्स. इनॉलला काय म्हटलं जातं अजून? अल्किनॉल्स. दॅट इज बिकॉज अन इनॉल इज अ फॉर्म बाय कंबाईंग अन अल्किन ग्रुप विथ अन अल्कोहोल ग्रुप. अल्किनॉल्स का म्हटलं जातं? कारण इनॉल फॉर्म कशाने होतो? कंबाईन विथ अल्किन ग्रुप प्लस विथ अल्कोहोल ग्रुपने, म्हणून अल्किनॉल. इट इज रिॲक्टिव्ह स्ट्रक्चर बिकॉज इनॉल्स अकर ॲज अ इंटरमिडिएट कंपाऊंड इन केमिकल रिॲक्शन. रिॲक्टिव्ह स्ट्रक्चर आहे इनॉल्स बिकॉज इनॉल्स अकर ॲज अ इंटरमिडिएट म्हणून कंपाऊंड हा केमिकल रिॲक्शनमध्ये असतो. देन इनोलेट आर डिराइव्ड फ्रॉम इनॉल्स. इनोलेट कशापासून डिराइव्ह झाला आहे? इनॉलपासून. अँड इनोलेट इज ॲन अ कॉन्जुगेटेड बेस ऑफ अन इनॉल. इनोलेट काय आहे? कॉन्जुगेटेड बेस ऑफ इनॉल. इनॉलचा कॉन्जुगेटेड बेस हा इनोलेट आहे. ओके, देन नेक्स्ट, this means an inolate is formed by the removal of hydrogen atom from the hydroxyl group and enol. आता इनोलेट फॉर्म कसा झाला आहे? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला आहे फ्रॉम द हायड्रॉक्सी ग्रुप ऑफ इनॉल. इनॉलवरती जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे त्याच्यावरचा जो हायड्रोजन ॲटम आहे तो रिमूव्ह केला आहे आणि फॉर्मेशन ऑफ इनोलेट. The enamines are amine compound which contain an imine group adjacent to a double bond. Enamines काय आहे? अमाइन कंपाऊंड आहे
आणि विच कंटेन अमाइन ग्रुप adjacent टू द डबल बॉन्डच्या साईडला अमाइन ग्रुप आहे. द केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ ॲन इनोलेट अँड इनामाइन्स आर नियरली सिमिलर. केमिकल रिॲक्टिव्हिटी दोघांची सुद्धा सिमिलर आहे इनोलेट आणि इनामाइन्सची. द की डिफरन्स बिटवीन इनोलेट अँड इनामाइन्स इज दॅट इनॉल्स कंटेन अ हायड्रॉक्सिल ग्रुप. इनॉल्सवर काय आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप अँड adjacent C डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अँड द इनोलेट कंटेन अ निगेटिव्ह चार्ज ऑन द ऑक्सिजन ॲटम ऑफ ॲन इनॉल. ओके, आता त्यांनी मेन डिफरन्स काय दिलेत इनोलेट अँड इनामाइन्सवरती. इनॉल्स काय आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप आहे प्लस adjacentला कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इनोलेट काय आहे, इनोलेटमध्ये निगेटिव्ह चार्ज कंटेनिंग ऑक्सिजन ॲटम. ओके, ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज आहे ऑफ इनॉल. वेअर्स इनामाइन्स कंटेन अँड अमाइन ग्रुप adjacent टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि इनामाइन्स काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड adjacentला त्याच्या अमाइन ग्रुप. ओके, हे मेन 3 डिफरन्स आहेत त्यामध्ये. द नेक्स्ट, इनोलेट आर द कॉन्जुगेटेड बेस ऑफ इनॉल. इनोलेट काय आहे, कॉन्जुगेटेड बेस ऑफ इनॉल. देअरफॉर अन इनोलेट इज फॉर्म बाय द रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम द हायड्रॉक्सिल ग्रुप ऑफ अ इनॉल. म्हणून इनोलेट कसा फॉर्म होतो, हायड्रॉक्सिल ग्रुपवरचा हायड्रोजन रिमूव्ह केला की इनोलेट फॉर्मेशन होतो. द इनोलेट इज अन अनायनिक फॉर्म ऑफ द इनॉल. इनोलेट काय आहे, अनायनिक फॉर्म ऑफ द इनॉल. इनॉलचा अनायनिक फॉर्म झाला इनोलेट. इनोलेट हॅज अ निगेटिव्ह चार्ज ऑन द ऑक्सिजन ॲटम दॅट इज लोकेटेड adjacent टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके, इनोलेटमध्ये काय होतं, निगेटिव्ह चार्ज आहे ऑक्सिजनवरती. ओके, ऑक्सिजन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे, तो लोकेटेड कुठे आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या साईडला. इनोलेट कॅन बी फॉर्म फ्रॉम इनॉल युझिंग अ बेस. आणि इनोलेट फॉर्म कसा होतो, इनॉल्समध्ये बेस यूज करून. दी हायड्रोजन ॲटम of an hydroxyl group of the enol can be removed and reacted with the base resulting in the inolate. ओके, हायड्रॉक्सिल ग्रुपवरचा हायड्रोजन रिमूव्ह करून इनॉलवरती ओके आणि रिमूव्ह करायचा and reacted with the base and resulting is a inolate. An inolate can be obtained when aldehyde or ketone react with a suitable base. इनोलेट कसा अजून फॉर्म होतो, अल्डिहाइड आणि कीटोनवर आपण बेस बरोबर रिॲक्ट केली सुद्धा इनोलेट फॉर्मेशन होतं. ओके, आता इथे इनोलेट फॉर्मेशनची रिॲक्शन दिली आहे. OCH3 ॲज अ बेस म्हणून घेतला आहे, ॲब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन H+. ओके, आणि डबल बॉन्ड फॉर्म झाला आहे आणि त्याच्या adjacentला O निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे काय आहे तो इनोलेट. ओके, देन नेक्स्ट तर इनोलेट काय करतो, अटॅक करतो दुसऱ्या कार्बोनिल ग्रुपवरती. then O minus abstract the H plus and form aldol. Is simple reaction. The next is enamines are organic compound. Enamine काय है, organic compound composed of an amine group adjacent to the carbon carbon double bond. इनामाइन हा काय आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि कंपोस्ट कसा झाला आहे, अमाइन ग्रुप, त्याच्या adjacent साईडला काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. अँड इनामाइन इज फॉर्म बाय द कंडेन्सेशन ऑफ अन अल्डिहाइड और कीटोन. इनामाइन कसा फॉर्म झाला आहे, कंडेन्सेशन ऑफ अल्डिहाइड और कीटोन विथ अ सेकंडरी अमाइन. इनामाइन्स आर कन्सिडर्ड ॲज नायट्रोजन अनालॉगस ऑफ इनॉल. इनामाइन काय कन्सिडर केला आहे, नायट्रोजन अनालॉगस ऑफ इनॉल्स. देन स्ट्रक्चर, इनामाइनचं स्ट्रक्चर त्यांनी दिलं आहे. स्ट्रक्चर याचं काय सांगितलं होतं आपण, वरती काय म्हटलं, अमाइन ग्रुप NR5R4 अमाइन ग्रुप आहे आणि त्याच्या साईडला adjacentला काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके, ते झालं इनामाइनचं स्ट्रक्चर. इनामाइन्स रिॲक्ट इन अ सिमिलर वे टू वे दॅट ऑफ इनोलेट अनायन्स. इनामाइन रिॲक्ट कसा होतो, जसा इनोलेट अनायन रिॲक्ट होतो तसा इनामाइन रिॲक्ट होतो. When compared with the enols and inolate, the nucleophilic reactivity of enamines is moderate to that of enol and inolate. Nucleophilic reactivity enamines ची कशी आहे, moderate आहे. This moderate nucleophilicity of enamines result due to the low electronegativity of nitrogen atom
compared to the oxygen atom in enols and enolate. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण ट्रेंड बघितला तर पिरियॉडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. देन नायट्रोजनचा अटॉमिक नंबर 7 आणि ऑक्सिजनचा आहे 8, त्यामुळे जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी झाली ऑक्सिजनची. ओके, मग काय म्हटलं त्यांनी, दीज मॉडरेट न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ इनामाइन्स रिझल्ट ड्यू टू द लो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लो असल्यामुळे ऑक्सिजनची जास्त न्यूक्लियोफिलिसिटी आहे. However, the reactivity of enamines is different from each other based on alkyl group attached to the molecule. Enamineची reactivity कशी आहे, different आहे from each other. ओके, आपण आता ह्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं, रिव्हिजन थोडंसं केलं की इनामाइन काय आहे ते, आणि बघितलं कंपॅरिझन आपण केला इनॉल्स, इनोलेट अँड इनामाइन्स ह्या तिघांमध्ये कंपॅरिझन आपण केलेलं आहे. इनामाइन्स कसा फॉर्म होतो, इनोलेट कसा फॉर्म होतो किंवा इनॉल्स कसा फॉर्म होतो हे आपण त्यामध्ये बघितलं. थँक्यू.